काही दिवसापूर्वी माझ्या एका मित्राला एक नोटीस आली व्हॉट्सॲपवर. ट्रॅफिक व्हायोलेशन केल्याची ती नोटीस होती. तुमच्या स्क्रीनवरती नोटीस दिसते. त्या नोटीसमध्ये असं सांगण्यात आलं की तुम्ही काहीतरी रेड सिग्नल जंप केला आणि आता तुम्हाला फाईन भरावी लागणार आहे आणि फोटोग्राफिक एव्हिडन्स त्याचा आम्ही तुम्हाला देतोय. त्याच्यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा आणि त्याच्याखाली एक APK फाईल त्यांनी शेअर केली होती. माझ्या मित्रांनी ती APK फाईल डाउनलोड केली आणि त्याला 2 लाख रुपयाचा खड्डा झाला, कारण इट वॉज अ सायबर फ्रॉड. जशी त्यांनी ती फाईल डाउनलोड केली त्याचा मोबाईल हॅक झाला आणि त्याच्या बँकेतून 2 लाख रुपये गेले. या फ्रॉडपासून स्वतःला जर तुम्हाला वाचवायचं असेल तर आत्ताच जागरूक होणं आवश्यक आहे. माझ्या बाबतीत पण हा फ्रॉड होऊ शकतो, पण मी स्वतःचं प्रोटेक्शन सायबर इन्शुरन्स घेऊन केलेलं आहे. सिंगल माणसाचा अवघ्या 4350 रुपयात 10 लाखाचा सायबर इन्शुरन्स मिळतो आणि फॅमिली सकट फ्लोटर कव्हर घेतलं तर अवघ्या 5000 रुपयात हे काम होतं. पण आपली उदासीनता कारणीभूत आहे की आपण इन्शुरन्स घेत नाही, पण अशा फ्रॉडमध्ये फसून 2-2 लाख रुपयाचा चुराडा करतोय. तुमची लाईफ आहे, तुम्ही ठरवायचंय. मी जिथे जिथे रिस्क आहे तिथे तिथे स्वतःचं प्रोटेक्शन केलंय. तुम्ही करायचं की नाही हा तुमचा प्रश्न आहे. सुचवणं माझं काम आहे, करणं न करणं हे तुमच्या हातात आहे. ज्या लोकांना सायबर इन्शुरन्स घ्यायचा आहे त्या लोकांनी सायबर अशी कॉमेंट टाका. मी तुमची मदत करेन एक योग्य सायबर इन्शुरन्स घेण्यासाठी आणि स्वतःला आणि इतर प्रियजनांना अशा सायबर फ्रॉड्स पासून वाचवा, कारण तुमचा हार्ड अर्न मनी लोक चोरायला बसलेले आहेत.